अस्सलाम वालेकुम. माझं नाव जुबेर शेख. आज आपली संस्था जी आहे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य या क्षेत्रात काम करणारी इतिहाद सोशल वेलफेअर सातारा यांच्यातर्फे पैगंबर मोहम्मद जयंती यांच्या निमित्तानं आपण ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे. ही संस्था मागील 7 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम घेते. जसे वृक्षारोपण असून दे किंवा त्याच्यानंतर शैक्षणिक मदत असून दे किंवा अन्नधान्य वाटप असून दे मूकबधीर लोकांना, आणि इतरही सेवा आपण आपल्याकडनं प्रोव्हाइड करत असतो. या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की आपण कोणत्या जाती धर्माचे ते न बघता आपलं रक्त कुठल्या तरी जीवाला कामाला यावं आणि त्याच्या जीवाचा फायदा व्हावा, या उद्देशानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ 12 आणि आत्तापर्यंत जवळजवळ 70+ काउंट आपला झालेला आहे रक्तदात्यांचा, आणि हे पण खूप आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. अजून आपण 6-7 वाजेपर्यंत ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये आमचा अंदाज असा आहे की 300+ तरी रक्तदान होऊ शकतं. आणि याच आमच्याकडनं अशीच अपेक्षा आहे लोकांना की आपल्याही सामाजिक उपक्रमामध्ये ज्यावेळेस तुम्हाला काही गरज वाटेल त्यावेळेस तुम्ही आमच्या इतिहाद सोशल वेलफेअर सोसायटीला साताऱ्याच्या आमंत्रित करावे. साताऱ्याच्या विकासासाठी, साताऱ्याच्या पूर्ण समृद्धीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. दरवर्षी हा उपक्रम राबवतो का? दरवर्षी आपण वेगवेगळे उपक्रम घेतो. मागच्या वर्षी आपण प्रतापसिंह जे शाळा आहे तिथल्या जेवढ्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटमध्ये जेवढं शैक्षणिक किट त्यांना गव्हर्नमेंटकडनं मिळतं त्याच्या ऐवजी जेवढं लागतं वर्षभरासाठी ते दिलं होतं. तिथं पण जवळजवळ 100+ मुलं, 105 मुलांना आपण ते किट दिलं होतं. त्यानंतर सिव्हिलमध्ये अन्नदान आपण मागच्या वर्षी केलेलं होतं. वृक्षारोपण पण केलेलं होतं. या वर्षीपासून आपण ब्लड डोनेशन कॅम्प राबवण्याचा पण याच्यामध्ये उपक्रम चालू आहे. प्रत्येक धर्मात दानाला एक अन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि इस्लाम धर्मात दानाची एक खास परंपरा आहे. आणि दानामध्ये सर्वात मोठे दान जर कुठले असेल तर ते रक्तदान, आणि रक्तदान म्हणजे जीवदान. आणि धर्मग्रंथात असे लिहिलेले आहे की तुम्ही जर एक दान द्याल तर तुम्हाला ते दान 70 पटीनं परत मिळतो. म्हणजे रक्तदान हे श्रेष्ठ आहे आणि ते जीवनदान आहे. जेव्हा आम्ही एका माणसाचा जीव वाचवतो तेव्हा आमच्या जीवनासाठी एक 70 वेळा परमेश्वराची मदत ही येत असते. म्हणून मी प्रत्येक युवांना आवाहन करतो की या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने रक्तदान करावे, आपल्या फिजिकल फिटनेसकडे लक्ष द्यावे, चांगले अन्न, चांगले पदार्थ खावेत ज्याने तुमची फिटनेस चांगली राहील आणि व्यसनापासून दूर राहावे. नमस्कार.